तर हाय एव्हरीवन. तर डायरेक्ट मी आता रिसेप्शन पासून इकडे सुरू करते. तर मी म्हणल्याप्रमाणे माझ्या रिलेटिव्हचं इकडे लग्न झालेलं आहे, म्हणजे माझ्या नंदेचं लग्न झालेलं आहे. आणि हो, सगळेजण विचारत होते की व्हिडिओ का नाही येत आहेत. तर लग्नाच्या गडबडीमध्ये सगळं तयारीच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ एडिट करणं झाले नाही. तर लग्न होऊन इथं आता 2-3 दिवस झाले होते आणि नवरी आणि नवरदेव हे परतणीसाठी येणार होते. तर आता इकडच्या पद्धतीने म्हणजे परतणी जेव्हा येते नवरी, तर चिकन बिर्याणी करतात. इकडची अशी पद्धत आहे. तर आम्ही भटारी वगैरे लावलते आणि इकडं बिर्याणीची तयारी चालू झाली होती. आणि मी ते आता हे सगळं मी पहिल्यांदा पाहत होते. तर कारण माझं जसं लग्न झालंय तसं हे पहिलंच लग्न असं एवढं जवळचं मी अटेंड केलं होतं. माझं लग्न झालं तेव्हापासून. तर इकडं सगळी बिर्याणीची तयारी चालू झाली होती आणि मी ह्याच्यासाठी थांबले होते की ह्यांच्या कोणत्या ट्रिक आणि टिप आहे ज्याच्याने की बिर्याणी एवढी मस्त होते. तर ते पाहण्याकरता बसले होते. आणि ही आमची छोटी आहे बघा. तर 20 किलो चिकन होतं, कारण भरपूर जण जेवायला येणार होते. आणि मी ते खूप उत्साहाने पाहत होते की चला, काय आपलं चुकत असेल तर आपण ह्यांच्याकडनं शिकून घेऊ, जेणेकरून आपली ही घरची जी बिर्याणी आहे ती मस्त झणझणीत बनेल. तर सगळ्या गोष्टी पाहत होते आणि बघू शकता दही त्यांनी इकडं आपण मलाईचं वापरतो, त्याने आंबटखट दही वापरलं होतं. आणि सगळे मसाले चिकनमध्ये घालून घेतले होते आणि मस्तपैकी हाताने छान त्या चिकनला मॅग्नेट केलं होतं. आणि इकडं भातासाठी तांदूळ वगैरे शिजवला होता आणि पाऊस चालू होता. सोहम पावसातून भिजून आला होता. आणि हे छोट्याशा मेमऱ्या आहेत आमच्या दादूच्या. आणि मग माझ्या लक्षातच नाही बाकीचा व्हिडिओ घ्यायचा. बिर्याणी झाल्याच्या नंतरनं घेतला. आणि हे नवरा नवरी आलेले आहेत. आणि सगळ्यांना सांगू इच्छिते की ख्रिश्चन ब्राईड आहे, म्हणजे ख्रिश्चन पद्धतीनं लग्न झालेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. आणि ही आमची छोटीशी एंजल डान्स करत होती आणि त्यानंतर मीही केला जाऊन थोडा. आणि ह्या काय सुंदर अशा गुड मेमरीज आहेत. चला बाय.